सलील आणखी नवजूत या दोघांनी एक अंदाज बांधला होता की टॉप 3 मध्ये कोण असेल. पहिला अंदाज तर दोघांचा करेक्ट आलेला आहे. दुसऱ्या स्पर्धकाला इकडे बोलवण्याआधी तुम्ही ठाम आहात टॉप 3 वर का अजून काही चेंजेस आहेत त्याच्यात? ठाम. चला मग बघूया दुसऱ्या नंबरवर कोण आहे. स्क्रोल प्लीज. मृण्मयी तिरोडकर. हा अंदाज बाकी दोघांचा चुकलेला आहे. मृण्मयी, कॉंग्रॅच्युलेशन्स. याचा सिंपल अर्थ असा आहे की जाग उठा गोवा असं झालेलं आहे. आणि गोव्यामध्ये सध्या बाकी लोक काही जेवत खात नाहीत आणि फक्त SMS करतात असं मला वाटतंय. आता केवढे SMS माहिती आहेत का अवधूत तिला? हिला इतर स्पर्धकांपेक्षा दुपटीने नाही पण तिप्पट मतं आलेली आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच खूप खूप आभार मानावेसे वाटतात सगळ्या लोकांचे ज्यांनी मला वोट केलं आणि मी खरंच त्यांची ऋणी राहीन कायम. थँक्यू. गोवन भाषेत कोंकणीमध्ये एकदा बोल हे सगळं. ज्या लोकांनी म्हाका वोट केले तांकां सगळ्यांक हांव एक सांगूं इच्छिता खूप खूप थँक्यू आणि असेच म्हाका वोट करात. वंडरफुल. आणि तू कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित गाणं घातलं? सुलोचनाबाईंवरती. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सुलोचनाबाईंसाठी आणि ऑल द बेस्ट. मस्त. छान झालं. थँक्यू. हे पर्टिक्युलर गाणं विशेष ठरवलं होतंस? मला असं वाटतं की एकंदरीत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर सगळ्यात चांगली आईची भूमिका जर कोणी साकारली असेल तर ती त्यांनीच. आणि प्रत्येक नायकाचं हे कुठेतरी स्वप्न राहिलंच असेल की नाही मला ह्यांचा स्क्रीन म्हणजे ह्यांचा मला मुलगा व्हायला आवडेल एखाद्या
फिल्ममध्ये. आणि मला नेहमी वाटत, मला जेव्हा कधी आई मला मारायची वगैरे, तर मला काय वाटायचं की नाही, ही माझी आई असली असती त्यांनी मला कधीच मारलं नसतं. आई ग. नाही, खऱ्या अर्थाने म्हणजे एक काळ त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत गाजवलेला आहे आणि वात्सल्य खरं काय असतं ते त्यांचा चेहरा बघून कळतं. आणि आय एम व्हेरी हॅपी की तू सुलोचनाबाईंचं गाणं सिलेक्ट केलेलं आहेस. आणखीन एक खूप आपल्याकडून आहे ना, आपण ह्या अशा छोट्या छोट्या मोमेंट्स असतात की जेव्हा आपण आपल्या मोठ्यांना आपण रिस्पेक्ट आपण त्यांना किती करतो हे आपण सांगू शकतो आपल्या कामातून. आणि ते तू आज केलेलं आहेस, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि नुकतंच महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण त्यांना मिळालेलं आहे. तर आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा अवधूतपासून. सुलोचनाबाईंबद्दल एवढंच म्हणता येईल की सगळ्यांची आई असं, म्हणजे चेहरा स्क्रीनवरती बघितल्यानंतर आपली आई अशीच दिसते असं पहिल्यांदा वाटतं. आणि आता अख्ख्या इंडस्ट्रीमधनं ज्या वेळेला ह्याची रिॲक्शन महाराष्ट्र भूषण त्यांना मिळालं, ह्याचं स्वागत सगळ्या इंडस्ट्रीने केलं आणि त्या पुढे जाऊन म्हटलं की आता नाही, यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड देखील मिळायला हवं. तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून मी इथे या मंचावरती पुन्हा एकदा ह्याचं मी हे स्टेटमेंट करतो की हे अतिशय बरोबर आहे. आय एम फॉर इट. आणि खरोखरच दादासाहेब फाळके अवॉर्ड देखील त्यांना लवकरात लवकर मिळावं आणि इट्स ड्यू फॉर अ लॉंग टाईम असं मला वाटतं. आणि तुझ्या गाण्याबद्दल काय सांगू की तू खूप छान गायलीस, अप्रतिम गायलीस. मागच्या आठवड्यामध्ये खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे तुझा परफॉर्मन्स खूपच पुअर होता. गोवेकरांनी एवढी मतं देऊन तुला जे इथे पुन्हा एकदा तुला जीवदान दिलं असं आपण जे म्हणू, तर त्यात ते तू अतिशय प्रूव्ह करून दाखवलंस आज. आणि माझी अशी अपेक्षा की उद्या देखील तू आत्ता जेवढं चांगलं गालीस तेवढंच चांगलं गाशील, कारण तू मूळची चांगली गायिका आहेस. मागच्या आठवड्यात आई माझी शूटिंगला आली होती, तर मला परत आईची इतकी आठवण आली असं तू गायलीस. मला खरं तर वाटतं आईला चेहरा, आईला रूप याच्यापेक्षा आईचा स्पर्श जो असतो, आईची काळजी जी असते, तो आईचा खरा चेहरा असतो. आणि खूप छान, खूप एक्सप्रेसिव्ह गायलीस, कारण आईच्या गाण्यामध्ये बाकी सगळ्यापेक्षा एक्सप्रेशन जास्त पाहिजे. ते तू खूप छान गायलीस. थँक्यू. मृण्मयी, बेस्ट ऑफ लक.